नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. तौक्ते चक्रीवादळाचे कोकणात रौद्र रूप. कोकण किनारपट्टी भागात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा. घरांची छप्परं उडाली, अनेक ठिकाणांची बत्ती गुल. काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन. काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांकडून सातव यांना श्रद्धांजली. राजकीय वर्तुळात हळहळ. सांगलीकरांसाठी दिलासादायक बातमी. कोरोना रुग्णांची संख्या घटली. आज दिवसभरात आढळले 1077 रुग्ण, तर 43 जणांचा मृत्यू. पेट्रोल दरवाढीनंतर आता खतांची दरवाढ. केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी राज्यभर करणार आंदोलन. जयंत पाटील यांचा इस्लामपूरमध्ये इशारा. उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट. मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण पूर्णतः बंद. तौक्ते चक्रीवादळामुळे महापालिकेचा निर्णय. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सांगलीसह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. सोसाट्याचा वारा. अनेक ठिकाणी झाडांची झाली पडझड. आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार. UIDAIचं स्पष्टीकरण. देशभरात गेल्या 24 तासात 62 लाख रुग्ण कोरोनामुक्त, तर 4000हून अधिक रुग्णांचा मृत्यू. गृहविलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या. फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि सांगलीच्या महिला नगरसेवकांनी PPE किट घालून केले अंत्यसंस्कार. नातेवाईकांनी पाठ फिरवल्यानंतर नगरसेविकेंनी केलं अंत्यसंस्कार. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. अस्सल कोकण देवगड हापूस आंबा मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रशांत नारायण मोतुगडे यांचे श्री स्वामी समर्थ फ्रूट सप्लायर्स, मिरज. नदीवेस, माळी गल्ली, 11 नंबर शाळेजवळ, मिरज. घरपोच सुविधा उपलब्ध. यासाठी फोन नंबर 99 21 32 86 51 आणि 84 21 061 691. सांगलीच्या महिला नगरसेवकांनी PPE किट घालून अंत्यसंस्कार केले आहेत. जेव्हा नातेवाईकांनी पाठ फिरवली तेव्हा नगरसेविकेनं अंत्यसंस्कार केले असल्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांचं कौतुक होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी पाठ फिरवली. महिला नगरसेवकांनीच PPE किट घालून इथं अंत्यसंस्कार केले आहेत. महिला नगरसेवकांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत असून सांगलीमध्ये कोरोनाच्या महामारीत एकाचा कोरोनानं मृत्यू झाला. मात्र त्यांच्याकडे नातेवाईकांनी पाठच फिरवली. अशा परिस्थितीत सामाजिक भान जपत अशा मृतदेहाला अग्नी देण्याचं धाडस सांगली महापालिकेच्या नगरसेविका सविता मदने, गीतांजली ढोपे पाटील आणि कल्पना कोळेकर यांनी दाखवले. PPE किट घालून या तीनही रणरागिणींनी कोरोना आयुष्य यात्रा संपवलेल्या मृतदेहाला अग्नी दिला आहे. याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आज मिरज पंढरपूर रोड कोविड मशानभूमी येथे महापालिकेच्या वतीने नगरसेविका मदनी मॅडम व त्यांचे सहकारी पंढरपूर रोड मशानभूमी येथे भेट देऊन आपली पाहणी करून व जे नातेवाईक आले नाहीत मयत पॉझिटिव्ह पेशंटचे त्यांच्या पॉझिटिव्ह पेशंटला धन स्वतः त्यांनी देऊन मोठं कार्य इथं केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
कोरोनामुळे सांगली जिल्ह्यात जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचं निधन झाले. जत पोलीस ठाण्यात त्या ऑक्टोबरमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. 8 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानं उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मूळचे अकोलाचे रहिवासी आहेत. त्यांना आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं असा त्यांचा संसार आहे. त्यांच्या जाण्यानं चांगलीच शोककळा पसरली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जनसेवेसोबतच आजारपणात वडिलांची सेवा केली जात आहे. यवतमाळ शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांचं नृत्य हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णसेवक म्हणून शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांना ओळखलं जातं. त्यांचे वडील 80 वर्षांचे असून बायपास सर्जरी झाली. पॅरालिसिसने अंथरुणाला खिळलेलं आहे. जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करत असताना ढवळे वडिलांची तितकीच आत्मीयतेनं सेवा करतात. वडिलांची सेवा करत असताना त्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून डान्स करतात. त्यांचा परिणाम सकारात्मक होत असून संतोष ढवळे यांचे नृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून याचं लोक कौतुकही करत आहेत. माझ्या घरी सुद्धा कोविड पेशंट निघाले. माझे वडील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निघाले. त्यांचा स्कोर 0चा होता. मी ताबडतोब त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये भरती केलं. त्या ठिकाणी ऑक्सिजन लेवल 100 होती. डॉक्टरने विचारलं काय करायला पाहिजे. 3 दिवस त्यांनी ठेवलं आणि त्यानंतर त्यांना आम्ही घरी नेलं. घरी नेल्यानंतर ते विचलित होऊ नये, कोरोना त्यांच्या डोक्यात जाऊ नये आणि म्हणून मी त्या ठिकाणी जे गाणं लावलं होतं त्या गाण्यावर डान्स करणे. मी जवळपास दिवसभर लोकांची 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्याच्या लोकांची मेडिकल कॉलेजमध्ये सेवा करत असतो आणि नंतर मी जेव्हा घरी जातो तर माझ्या वडिलांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. कारण त्याचा मी बोलतो आहे, माझ्या वडिलांनी मला जन्म दिलेला आहे. त्यांची सेवा करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. मग त्यांना हसवायचं कसं, तो हसण्यासाठी मी त्याला डान्स लावतो. मी सुद्धा नाचतो. माझ्या घरचे जे काही माझी बहीण असेल, माझी आई असेल, ती सुद्धा त्यांच्या पद्धतीनं त्यांना कोरोनाकडनं लक्ष विचलित करून आमच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आणि आनंददायी वातावरण देऊन आम्ही कोरोना रुग्णाला या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आज माझे वडील कोरोनामुक्त झालेले आहे. मी लोकांना आवाहन करतो आहे की चला कोरोनाला दूर करू नका, कोरोनाला प्रेम द्या. कोरोना भीतीदायक आजार नाही आहे. फक्त शासनाने जे सांगितलं आहे की सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा, सॅनिटायझर वापरा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राजीव सातव यांच्या निधनामुळे देशाचे युवकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये श्रद्धांजली अर्पण करताना हे वक्तव्य केले. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे देशाचं आणि युवकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजीव सातव यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र मी शिवसेनेचा असूनही कोणताही आकस न ठेवता त्यांनी मैत्री जपली, असं सांगत खोतकर यांनी सातव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अत्यंत दुःखद बातमी आज सकाळी कानावरती पडली. देशातील युवकांचा चेहरा राजीवजी सातव आज पडद्या या ठिकाणी झालेला आहे. खरं तर देशाचं आणि महाराष्ट्राचं आणि युवकांचं फार मोठं नुकसान राजीवजी गेल्यामुळं झालेलं आहे. ते माझे जवळचे मित्र होते. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजीवजी हे निश्चितपणे देश पातळीवर, राज्य पातळीवर या ठिकाणी काम करायचे. माझा आणि त्यांचा संबंध गेल्या अनेक वर्षाचा आहे. मी शिवसेनेत जरी काम करत असतो तरी त्यांनी कधीच माझ्याविषयी आकस ठेवला नाही आणि चांगलीच वागणूक ते मला देत होते. तर आज एक उमदं नेतृत्व काळाच्या पडद्यावर झालं. माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अमळापूर इथं सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या धक्क्यानं वानर जखमी झाला असून नागरिक प्राणी मित्र हे मदतीला धावून आले आहेत.
अन्नाच्या शोधात वानरांची टोळी मोठ्या प्रमाणात गावाकडे वळत आहे. काल होळीपेठ हमनापूर इथं घडलेल्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. सकाळी वादळी पावसाची रिमझिम सुरू असतानाच कळपातून चुकलेलं एक वानर काही श्वानांनी याचा पाठलाग केला. यावेळी जीव वाचवण्यासाठी वानर बोरजाईनगर रोडवरील डीपीवर चढलं. मात्र भिजलेल्या वानराला विजेचा जोरदार धक्का बसताच ते क्षणात खाली कोसळलं. यावेळी त्याला श्वानांनी घेरलं. शेतात निघालेले आनंदा पाटील, अमरनाथ पाटील यांना हे दृश्य दिसताच त्यांनी प्रसंगावधान पाहून श्वानांच्या तावडीतून या जखमी वानराला अलगद उचलून घेतले. त्याच्या उजव्या डोळ्यावरून डोक्याला आणि पायाला जखम झाल्यानं रक्त येत होतं. पाटील यांनी तात्काळ प्राणीमित्र मोहसिन सुतार, डॉक्टर राकेश पाटील यांना पाचारण केलं असता पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या वानरावर उपचार करण्यात आले. कृष्णा पाटील, अक्षय राडे, अमर शेख यांची मदत यामध्ये लाभली. उपचारानंतर या वानरास सोडून देण्यात आला आहे. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस. वंचित घटकांसाठी लढणारं नेतृत्व हरवलं. खासदार राजू सातव यांच्या निधनावर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. खासदार राजू सातव यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. संसद रत्न म्हणून त्यांना 4 वेळा सन्मानित करण्यात आलं. युथ काँग्रेसचे सर्वाधिक काळ ते अध्यक्ष राहिलेत. वंचित घटकासाठी लढणारं नेतृत्व जणू हरपलं, अशा शब्दात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. आदरणीय राजूजी सातव आज आमच्यात राहिले नाही याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही अशी परिस्थिती आहे. कारण त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, त्याची शरीरयष्टी खूप चांगली होती आणि एक निर्व्यसनी, एक सुसंस्कृत अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. आज जाऊन म्हणजे देशाच्या लेवलला तर खूप मोठं नुकसान झालंच आहे, परंतु एक चांगला राजकारणी म्हणून खूप मोठं या देशातसुद्धा नुकसान झालं असं मला वाटतं. त्याचं वैशिष्ट्य असं होते की त्यांना लोकसभेला एक टर्म मिळाली होती, त्याच्यामध्ये त्यांना संसद रत्न म्हणून 4 वेळा अभ्यासू खासदार म्हणून त्यांची पार्लिमेंटमध्ये त्यांची नेमणूक म्हणजे त्यांची निवड झाली होती. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे अखिल भारतीय युवक काँग्रेस जी आहे त्याचे जे अध्यक्ष होते, देशामध्ये सगळ्यात जास्त वेळ अध्यक्ष म्हणून ते अखिल भारतीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तर असा एक म्हणजे सर्व संपन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, ऑलराऊंड व्यक्तिमत्व गेल्यामुळे काँग्रेसचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं गरीब, असंघटित वर्ग किंवा मागासवर्गीय यांचे ते आधारस्तंभ होते. आज त्यांना खूप मोठं तीव्र अशा प्रकारे दुःख झालं. सगळ्यात म्हणजे आपल्या आईला इतका कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर जाणं हे सुद्धा त्या आईला किती दुःखदायक, क्लेशकारक आहे. ईश्वराला मी प्रार्थना करतो की त्यांना ते दुःख सहण्याची संधी देव. आणि माझ्यातर्फे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदतर्फे मी त्यांना आदरांजली वाहतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क
9284776065. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021 ते 23 बॅच साठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एज टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य: 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, जेई, MST CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अनुभवी तज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद. 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य: भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता: कुपवाड, कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली. संपर्क 8600 00 44 46 आणि 8600 00 44 47. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस तर जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. अस्सल कोकण देवगड हापूस आंबा मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रशांत नारायण मोतुगडे यांचे श्री स्वामी समर्थ फ्रूट सप्लायर्स, मिरज. नदीवेस, माळी गल्ली, 11 नंबर शाळेजवळ, मिरज. घरपोच सुविधा उपलब्ध. यासाठी फोन नंबर
9921328651 आणि 8421016691. मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, मिरज तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व सरंजामदार माननीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक मोहनराव शिंदे क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि साखर कामगार युनियन इंटक, मोहनराव नगर, अरब. काँग्रेस पक्षाला दिशा देणारं नेतृत्व पडद्याआड झाले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ इथं व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राजू सातव यांनी आज अखेरचा श्वास घेतला. कोरोना झाल्यावर स्वतः सातव यांच्या पत्नीच्या संपर्कात होतो. व्हेंटिलेटरवर असल्यानं कुटुंबातील सदस्य खचून गेले होते. खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या खास विश्वासातील एक जण ते होते. गुजरात राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जास्त जागा त्यांनी मिळवून दिल्या होत्या. काँग्रेस पक्षाला दिशा देणारं उमदं नेतृत्व पडद्याआड गेलं. कधीही न भरून येणारी ही हानी आहे, अशा शब्दात काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. खासदार राजूजी सातव हे 23 दिवसापासून पुण्याला रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले. त्या दरम्यान त्यांच्या पत्नीशी मी 2-3 वेळा ज्यावेळेला फोनद्वारे संवाद केला त्यावेळेला त्या अत्यंत खचून गेल्या होत्या, नाराज दिसत होत्या. कारण व्हेंटिलेटर हे बाजूला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वच जण प्रार्थना करत होतो की राजू सातवजी यामधून बाहेर पडावेत आणि त्याकरता डॉक्टर, त्या ठिकाणी असलेले विश्वजितजी कदम मंत्री, सर्व डॉक्टर्स प्रयत्नशील होते. परंतु शेवटी आपल्यामधून राजूजी सातव यांना काळानं ओढून नेलं. त्यांचं कार्य हे सर्व देशातील जनतेला माहिती आहे. युथ काँग्रेसचं अध्यक्षपद, अखिल भारतीय युथ काँग्रेसचं अध्यक्षपद, नंतर गुजरातसारख्या राज्याची जबाबदारी की ज्यांनी कच्छमध्ये बीजेपीपेक्षा अधिक विधानसभेच्या जागा आणून दिल्यात, अशा नेतृत्वावर एक पक्ष नेतृत्वाचा सोनियाजी गांधींचा, राहुलजी गांधी यांचा प्रचंड अशा प्रकारचा विश्वास त्यांच्यावर जडला होता. त्यांना कुठल्याही राज्यामध्ये निवडणुका असेल किंवा मुख्य जबाबदारी असेल तर त्यांच्यावर सोपवण्याचं राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधींनी ही जबाबदारी त्यांच्यावर देत राहिल्यात. एक तरुण नेतृत्व. आम्हा सर्वांना असं वाटत होतं की काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेसला एक दिशा देणारं, भविष्यामध्ये उत्तुंग शिखरावर पोहोचणारं अशा प्रकारचं एक नेतृत्व, जे कुठल्याही व्याधी नव्हत्या, एक तरुण नेतृत्व होतं. अशा प्रकारचं नेतृत्व गेल्याने काँग्रेसचा प्रचंड हानी झालेली आहे. सर्व महाराष्ट्रातील जनतेला झालेली आहे. कारण विकासात्मक दृष्टिकोन, सर्व समाजाला, धर्माला घेऊन जाणारा दृष्टिकोन हा राजूजी सातव यांनी नेहमीच आपल्या मनामध्ये बाळगलात आणि तशा प्रकारची पावलं ठेवलीत आणि सर्वांना मार्गदर्शन ते करत राहिलेत. परंतु आज राजू सातवजी आपल्यामध्ये नाही आहेत. याचं तीव्र दुःख आम्हा सर्वांना झालेलं आहे, सर्व जनतेला झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबाला परमेश्वराला प्रार्थना आहे की हे दुःख हलकं करण्याची, त्यांच्या मित्रांना हे दुःख हलकं करण्याची शक्ती परमेश्वर देव. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये विश्वास फाउंडेशनतर्फे कोरोना रुग्णांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले. विश्वास फाउंडेशन आणि बोईसर शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानानं कोरोना रुग्णांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आलं. शिवसेना कार्यकर्ते आणि समाजसेवक डॉक्टर
विश्वास साळवी यांनी मदत केंद्र बोईसर इथं यशवंत सृष्टीत सुरू केले. शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या मदत केंद्रामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास डॉक्टर सुयज ठाकूरसह MBBS डॉक्टर, 2 परिचारिका, 2 तंत्रज्ञ यांच्याद्वारे अँटीजन टेस्ट, रॅपिड अँटीजन टेस्ट करून सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना मोफत गोळ्यांचं वाटपही करण्यात येत आहे. याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबरोबरच RT-PCR टेस्ट करण्यास परवानगी शासनाकडे मागण्यात आली असून डॉक्टर वळवी यांनी ही माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर. जालन्यामधील मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांची तुफान अशी गर्दी पाहायला मिळते. कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात येते. जालन्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये आज नागरिकांची तुफान अशी गर्दी बघायला मिळत आहे. 2 महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात मागील 3 दिवसात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली होती. मात्र पुन्हा काल कोरोनाचा आलेख चढता पाहायला मिळाला. काल दिवसभरात जवळपास 1000 कोरोना रुग्णांची भर पडली असून 13 जणांचा यात बळी गेलाय. याचं कोणतंही गांभीर्य नागरिकांमध्ये पाहायला मिळत नाही. आज शहरातील मुख्य बाजारपेठेंमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळं जालना जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. राजू सातव यांचं जाणं हे धक्कादायक झालं आहे. मंत्री यशोमती ठाकूरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपलं वक्तव्य व्यक्त केलं. काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे युवा खासदार, महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं आज पहाटे कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून मागील 23 दिवसांपासून राजू सातव यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या या निधनावर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अत्यंत भावनिक अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी आणि राजू आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. कॉलेज जीवनाचा त्यांनी प्रामुख्यानं उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सातव यांचं जाणं धक्कादायक आहे. पक्ष संघटनेसाठी आयुष्य वाहिलेला एक सच्चा कार्यकर्त्याला आपण मुकलो. माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान असल्याचंही मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. राजीवचं जाणं हे आमच्या मनाला एक चटका लागून गेलेला आहे. राजीव आणि आम्ही कॉलेजमध्ये सोबत होतो. राजीवने रिपब्लिक डे NSSच्या कॅम्पमध्ये केला होता आणि मी तो NCCच्या मार्फत रिपब्लिक डे अटेंड केला होता. पुढे आम्ही युवक काँग्रेसमध्ये देखील सोबत होतो. जनरल सेक्रेटरी म्हणून राजीव ज्यावेळेला पंचायत समितीचा सभापती झाले होते त्यावेळेला आम्ही दोघंही जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी सोबत काम करत होतो. मग पुढच्या काळामध्ये राजीववर महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आणि मग आम्ही त्यावेळेला ऑल इंडियामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम केलं. तर एक कणखर काँग्रेसचा निष्ठावान आणि आमचा बंधू, आमचा भाऊ, आमचा मित्र आज आमच्यामधनं निघून गेलेला आहे. हे खरं न वाटणारी गोष्ट आहे. पण कोविड इतका खराब आहे की तो न कोणाचं वय बघतो आहे ना दुसरं काही बघतो आहे. तो घातकच आहे हे पुन्हा एकदा त्या कोविडनी सिद्ध झालेलं आहे. राजीवच्या जाण्यामुळे खरं एक पोकळी आमच्यामध्ये, काँग्रेसमध्ये, महाराष्ट्राच्या पूर्ण राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे. बहुजनांचा एक चेहरा जो सगळ्यांकडे लक्ष देत होता असा आमचा मित्र आज आमच्यामधनं निघून गेलेला आहे. त्याच्या परिवारासोबत खरं मुलं लहान आहेत, बायको आहेत, पण त्यांनी पण आता खंबीरतेनं त्या ठिकाणी वागलं पाहिजे, सामोरे आलं पाहिजे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये आज आमच्यामधनं निघून गेलेला आहे. त्याच्या परिवारासोबत खरं मुलं लहान आहेत, बायको आहेत, पण त्यांनी पण आता खंबीरतेनं त्या ठिकाणी वागलं पाहिजे, सामोरे आलं पाहिजे आणि
आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत. खरं बोलायला, या सगळ्या गोष्टी बोलायला त्रास होतो आहे, पण राजीव आमच्यामध्ये नाही हे अजूनही आम्हाला खरं वाटत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला सामोरे, त्या सत्याला समोर ठेवून सामोरे चालणं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पेट्रोल दरवाढीनंतर आता खतांचीही दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रभर आंदोलन पुकारणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 100 पार केलं असून आता केंद्र सरकारनं शेतीत लागणाऱ्या खतांच्या दरांमध्ये देखील वाढ करून पाप केले. शेतकऱ्यांचा कंबरड मोडण्याचं धोरण केंद्र सरकारनं हाती घेतलं असून एकीकडे कोरोना तर दुसरीकडे केंद्र सरकार महागाई करत आहे. याच निषेधार्थ महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात येणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर इथं बोलत होते. भारतात पेट्रोलच्या किमती किती झपाट्याने वाढतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 100 रुपयाच्या वर आता पेट्रोलने दर गाठलेला आहे. आज दुसरा धक्का केंद्र सरकारने दिला आणि तो म्हणजे देशातल्या खतांच्या किमती भरमसाठ वाढवण्याचं काम भारत सरकारने केलेलं आहे. 10-26 ची किंमत जवळपास 600 रुपयानं वाढली. DAPची किंमत जवळपास 715 रुपयाने वाढली. जो DAP 1185 रुपयाला होता तो आता 1900 रुपयाला मिळणार. 10-26 50 किलोचं पोतं 1175 रुपयाचं आता 1775 रुपयाला मिळणार. पोटॅशच्या किमती वाढल्या. प्रचंड मोठ्या प्रमाणात या देशातल्या खतांची किंमत वाढवण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या वर एक वेगळ्या प्रकारचा बोजा लादणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा निषेध म्हणून आणि या दरवाढीचा निषेध म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन हातात घेईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ केंद्र सरकारने कमी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. देशातले शेतकरी आजच फार मोठ्या कोरोनामुळे अडचणीत असणार आहे आणि त्यात ही दरवाढ करून शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केले. त्याचा निषेध आम्ही करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात आंदोलन करेल. ते सर्व जिल्ह्यात होईल आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी निश्चितच या दरवाढीचा निषेध केंद्र सरकारच्या देशातले शेतकरी करतील असा मला विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. चक्रीवादळापासून सुरक्षित राहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासहित परराज्यातील मच्छीमार नौका जयगड खाडीमध्ये अडकल्या आहेत. चक्रीवादळापासून सुरक्षित राहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासहित परराज्यातील मच्छीमार नौका जयगड खाडीत अडकल्या आहेत. या जयगड खाडीत अनेक परप्रांतीय मच्छीमार नौका आश्रयाला आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या.
सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षीस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021 ते 23 बॅच साठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एज टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य: 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, जेई, MST CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अनुभवी तज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद. 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य: भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता कुपवाड, कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली. संपर्क 8600 00 44 46 आणि 8600 00 44 47. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज.
अस्सल कोकण देवगड हापूस आंबा मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रशांत नारायण मोतुगडे यांचे श्री स्वामी समर्थ फ्रूट सप्लायर्स मिरज, नदीवेस, माळी गल्ली 11 नंबर शाळेजवळ मिरज. घरपोच सुविधा उपलब्ध. यासाठी फोन नंबर 99 21 32 86 51 आणि 84 21 061 691. मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, मिरज तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व सरंजामदार माननीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक मोहनराव शिंदे क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि साखर कामगार युनियन इंटप, मोहनराव नगर, अरब. तौक्ते चक्रीवादळ गुहागरच्या समुद्रकिनारी धडकणार असल्यानं संचारबंदी जाहीर करण्यात आली असून जिल्हा प्रशासन आणि गुहागर पोलीस सतर्क झाले आहेत. तौक्ते चक्रीवादळ गुहागराच्या समुद्रकिनारी 4 वाजता धडकणार असल्यानं या ठिकाणी संचारबंदी जाहीर करण्यात आली. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन आणि गुहागर पोलीस सतर्क झाले असून या वादळामुळे कुठेही काही घडलं तर गुहागर पोलीस सर्व यंत्रणेसह सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. तौक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरी आणि राजापूरमध्ये दमदार प्रवेश झालेला पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला असून समुद्रही खवळल्याचं चित्र पाहायला मिळतंय. रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळानं रत्नागिरी आणि राजापूरमध्ये दमदार प्रवेश केलाय. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर सोसाट्याचा वारा सुटलाय. झाडांची पडझड झाली आहे तर समुद्र खवळला असून जोरदार लाटा उसळत आहेत. संध्याकाळी 4च्या दरम्यान हेच वादळ गुहागर, दापोली आणि मंडणगड इथं शिरकाव करणार असून वादळाचा सामना करण्यास प्रशासन सज्ज झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वसई, विरार परिसरात समुद्र किनाऱ्यांवर सागरी पोलीस आणि तटरक्षक जवान तैनात करण्यात आलेत. विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अर्नाळा सागरी पोलीस आणि तटरक्षक जवान तैनात झाले असून मच्छीमारांना सूचना करून बोटी किनाऱ्यावर आणण्यात आल्या आहेत. आज सकाळपासून वसई विरार नालासोपारा क्षेत्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले. अनेक मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी आणि अतिरिक्त जाळे इतर सामुग्री किनारपट्टीवर सुखरूप ठेवली आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फारसा फरक वसई विरारमधील समुद्र किनाऱ्यावर दिसून येत नाही. मात्र इथलं प्रशासन पूर्णतः सज्ज झालं असून खबरदारी पाळत असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील नागरिकांचं स्थलांतरण सुरू केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी तालुक्यातील 365 नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलं. राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड तालुक्यांना धोका निर्माण झाला असून या 5 तालुक्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. किनारपट्टीवर धोकादायक क्षेत्रातील नागरिकांचं स्थलांतरण सुरू करण्यात आलं असून राजापूर, गुहागर तालुक्यातील नागरिकांचं स्थलांतरण सुरू झालंय. रत्नागिरी तालुक्यातील 85 कच्च्या घरातील 365 नागरिकांचं इतर परिसरात आजूबाजूच्या घरांमध्ये स्थलांतरण करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. ब्रेक द चेन अंतर्गत उद्यापासून भुसावळ शहरामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. ही माहिती DYSP वाघचौरे यांनी दिली आहे.
भुसावळ शहरात 5 ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. यामध्ये आवश्यक सेवा, दवाखाना, मेडिकल, कृषी विषयक आणि आपत्कालीन सेवांना सूट देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जे विनाकारण रस्त्यावरून फिरताना दिसून येतील त्यांच्यावर लॉकडाऊन उल्लंघन आणि मोटर व्हेकल ॲक्टनुसार कारवाई करण्यात येणार आहे. डेली मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होऊ नये आणि ते सील करणार असून नगरपालिकेनं ठरवून दिलेल्या ठिकाणीच भाजीपाला भरणार आहे. फळ विक्रेते 11 वाजल्यानंतर रस्त्यावर फळ विक्री करताना दिसून आल्यास त्यांचाही माल जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केलं आहे. सुनील अराग, भुसावळ तालुका प्रतिनिधी, जिल्हा जळगाव. ब्रेक द चेन अंतर्गत जे काही प्रतिबंध घातलेले आहेत त्याची मुदत 1 जूनपर्यंत वाढवलेली आहे आणि त्यामागे अल्टिमेट उद्देश हा आहे की जे काही कोविड पेशंटची वाढती संख्या आहे त्या वाढत्या संख्येवर नियंत्रण यावं, ती संख्या कमी व्हावी आणि जो काही पॉझिटिव्हिटी रेट आहे हा रेट कमी व्हावा. जो सद्यस्थितीमध्ये आहे संपूर्ण राज्याचा किंवा आपल्या जिल्ह्याचा तो आणखी कमी व्हावा पॉझिटिव्हिटी रेट. त्या दृष्टीनं हे काही निर्बंध, आवश्यक जे निर्बंध आहेत ते लादलेले आहेत आणि त्या निर्बंध लादल्यानंतर त्याला चांगला परिणाम त्याला दिसून यावा त्या दृष्टीनं आपण भुसावळ शहरामध्ये आपले जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण उद्यापासून जे आत्तापर्यंत निर्बंध लादलेलेच होते परंतु त्याची आणखी कडक अंमलबजावणी उद्यापासून आपण संपूर्ण भुसावळ शहर आणि परिसरामध्ये टीम थांबून पायी फिरणाऱ्यांवर सुद्धा ती कारवाई आपण करणार आहोत, जेणेकरून या निर्देशाचं पालन आणि जे काही संचारबंदी आदेश 11 वाजेनंतर लागू राहणार आहे तो स्ट्रिक्टली कसा अंमलात येईल त्या दृष्टीनं त्या घटकावर देखील आपण कारवाई करणार आहोत. त्याशिवाय शहरामध्ये आपण जे एंट्री पॉईंट्स आहेत अशा एंट्री पॉईंट्सवर 5 ठिकाणी नाकाबंदीचं प्लॅनिंग पोलीस विभागाकडून करण्यात आलेलं आहे आणि ह्या 5ही ठिकाणी आपण स्ट्रिक्टली 11:15 वाजेनंतर येणाऱ्या प्रत्येकाला विचारणं नेमकं कशासाठी येत आहे, फक्त त्याची आपत्कालीन 11:15 वाजेनंतर आवश्यक कारणासाठी सुद्धा नाही तर फक्त आपत्कालीन कारणासाठी परवानगी आहे. आपत्कालीन म्हणजे मेडिकल कारण असेल, दवाखान्याची गरज आहे, त्यासाठी आपत्कालीन 11 म्हणजे 7 ते 11 आवश्यक असताना, अत्यावश्यक असताना किंवा अत्यावश्यक दुकानं सुरू 7 ते 11 आणि 11 नंतर फक्त आपत्कालीन दुकानं सुरू. आपत्कालीन म्हणजे महत्त्वाची शासकीय कार्यालय, पोलीस आहे, नगरपालिका आहे, अग्निशामक आहे, हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल आहे, ते आपत्कालीन दुकानं आणि कृषीविषयक खरीप हंगाम येत आहे म्हणून त्यांना परवानगी आहे. बाकी सर्व आस्थापना बंद असतील आणि या कारणाशिवाय जो कोणी शहरामध्ये एंट्री करताना दिसेल किंवा फिरताना दिसेल त्यावर या नाकाबंदीच्या ठिकाणी SBN मराठी. तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर प्रभाव पडला असून स्थानिक प्रशासनाकडून किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. सिंधुदुर्ग म्हणजेच कोकण किनारपट्टीला या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागला आहे. त्याची तीव्रता दुपारनंतर अधिक होण्याची शक्यता असल्यानं याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 2 दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टीला असणार आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं झाडांची पडझड आणि घरांचंही नुकसान झालेलं आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचं वातावरण असताना याचा फटका कोविड सेंटरला बसू नये म्हणून जनरेटरचीही व्यवस्था आरोग्य यंत्रणेनं केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सांगलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेले रिक्षा चालक आणि मजुरांना रेशन आणि भाजीपाल्याचं वाटप करण्यात आले. राज्यभरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळं
अनेक व्यवसाय बंद आहेत. यासाठी आज सांगली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या रिक्षा चालक आणि मजुरांना मनसे शहर अध्यक्ष दयानंद मलपे यांच्या वतीनं 1 महिन्याचं रेशन किट आणि भाजीपाल्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले, विभाग अध्यक्ष सलमान गावखडकर, विभाग अध्यक्ष पियुष मेहता, रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, अभिजित खाडे, अमर माने, धनंजय शेलार, अश्विन लोकरे, सुमित भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली शहरात आज रिक्षा चालकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये किट आणि भाजीपाला वाटप करण्याचा कार्यक्रम आहे. आणि जसं जसं पॅकिंग होईल तसं तसं आणि उद्या परवा दिवशी 2 दिवसामध्ये आणि हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आज सकाळी विश्रामबाग देवीनाथ नगरमध्ये मजूर लोकांना देखील मोठ्या प्रमाणात तिथं आज किट वाटप करण्यात आले. त्यानंतर आज रिक्षा चालक सांगली स्टँडवरचे आमचे बबलू पाटील, गजानन मार्केट यार्ड रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष, 1 नंबर चौकाचे बाळू जाधव, हे सगळे आमचे मित्रमंडळी आज किट देण्यासाठी इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली शहर कार्यालयामध्ये आलेले आहेत. तरी त्यांचं आज किट देऊन आणि जी काय मदत लागणार असेल तर त्यांनी कळवावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्यापर्यंत जेवढी मदत होईल या रिक्षावाल्यांना आणि मजुरांना तेवढे सगळे जय हिंद जय महाराष्ट्र. आणि जी काय मदत लागणार असेल तर त्यांनी कळवावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्यापर्यंत जेवढी मदत होईल या रिक्षावाल्यांना आणि मजुरांना तेवढे सगळे जय हिंद जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जळगावच्या अमळनेर इथं वादळात झाड कोसळून 2 बहिणींचा मृत्यू झाला असून परिसरात यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अमळनेरमध्ये वादळ आणि पाऊस सुरू झाला असून तालुक्यातील अंचलवाडी इथं वादळामुळे गावाबाहेरील खळ्यांमध्ये चिंचेचं झाड कोसळून झोपडी दाबली जाऊन 2 पावरा समाजाच्या बहिणींचा दबल्यानं मृत्यू झालाय. रणाईचे इथं राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकी करण्यासाठी आलेल्या बल्लू बारेला यांनी गावाबाहेर खळ्यात स्वतःची झोपडी तयार केली होती. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाल्यानं काही कळण्याच्या आतच खळ्यात असलेलं चिंचेचं झाडच त्याच्यावर कोसळलं. यात बल्लूची झोपडी दबली गेली असून त्याची मोठी मुलगी ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ताबडतोब गावातील सरपंच भगवान बवल पाटील, रंगराव पाटील, गोपाळ मुरलीधर पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ तरुण मदतीला धावून आलेत. संपूर्ण घर दाबलं गेल्यानं झाड कापून मुलींना आणि घरचं सामान काढण्याची प्रक्रिया सुरू होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य क्लिनिक. डॉक्टर कैलास भगवान साळुंखे
होमिओपॅथिक तज्ज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक। आमच्याकडे होणारे उपचार मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला। पत्ता रेवणी गल्ली, मिरज। वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8। संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989। वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू। 2021 ते 23 बॅच साठी 2 वर्ष विशेष सवलत, 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एस टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत। आमची ठळक वैशिष्ट्य 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, जेई, MST CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन, अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद, 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन। आमची इतर वैशिष्ट्य भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव। तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। यासाठी आमचा पत्ता कुपवाड, कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली। संपर्क 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। अस्सल कोकण देवगड हापूस आंबा मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रशांत नारायण मोतुगडे यांचे श्री स्वामी समर्थ फ्रूट सप्लायर्स, मिरज। नदीवेस, माळी गल्ली, 11 नंबर शाळेजवळ, मिरज। घरपोच सुविधा उपलब्ध। यासाठी फोन नंबर 99 21 32 86 51 आणि 84 21 061 691। मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, मिरज तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व सरंजामदार माननीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक मोहनराव शिंदे क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि साखर कामगार युनियन इंटक, मोहनराव नगर, अरब। नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर।
हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. तोक्ते चक्रीवादळाचे कोकणात रौद्र रूप. कोकण किनारपट्टी भागात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा. घरांची छप्पर उडाली, अनेक ठिकाणांची बत्ती गुल. काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन. काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांकडून सातव यांना श्रद्धांजली. राजकीय वर्तुळात हळहळ. सांगलीकरांसाठी दिलासादायक बातमी. कोरोना रुग्णांची संख्या घटली. आज दिवसभरात आढळले 1077 रुग्ण तर 43 जणांचा मृत्यू. पेट्रोल दरवाढीनंतर आता खतांची दरवाढ. केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी राज्यभर करणार आंदोलन. जयंत पाटील यांचा इस्लामपूरमध्ये इशारा. उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट. मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण पूर्णतः बंद. तोक्ते चक्रीवादळामुळे महापालिकेचा निर्णय. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सांगलीसह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा. अनेक ठिकाणी झाडांची झाली पडझड. आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार. UIDAIचं स्पष्टीकरण. देशभरात गेल्या 24 तासात 62 लाख रुग्ण कोरोनामुक्त तर 4000हून अधिक रुग्णांचा मृत्यू. गृहविलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या. फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि सांगलीच्या महिला नगरसेवकांनी PPE किट घालून केले अंत्यसंस्कार. नातेवाईकांनी पाठ फिरवल्यानंतर नगरसेविकेंनी केलं अंत्यसंस्कार. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. अस्सल कोकण देवगड हापूस आंबा मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रशांत नारायण मोतुगडे यांचे श्री स्वामी समर्थ फ्रूट सप्लायर्स, मिरज. नदीवेस, माळी गल्ली, 11 नंबर शाळेजवळ, मिरज. घरपोच सुविधा उपलब्ध. यासाठी फोन नंबर 99 21 32 86 51 आणि 84 21 061 691. कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी बीड जिल्हाधिकारी स्वतःच रस्त्यावर उतरले आहेत. पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊन लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज मध्यरात्रीपासूनच पुढील 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढवला. या दरम्यान जिल्हाधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून शहरातील माळवेस भागात नाकाबंदी दरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी गाड्यांना थांबवून चालकांची चौकशी केली. विनाकारण फिरणारे आढळून आलेल्या नागरिकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून चौकशी केली जाते. जिल्ह्यात रोज कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारांच्या पार जातोय. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय सेवा आणि सकाळी 7 ते 11 या वेळेत दूध विक्रीस परवानगी असून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अमरावती शहरामध्ये वादळी पाऊस झाला असून झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. अमरावती शहरात अचानक वादळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीवर झाड पडल्यानं कार आणि दुचाकीचं नुकसान झालंय. शहरातील बियाणी चौक आणि विद्यापीठ परिसरात वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडतायत. एकंदरीत अवकाळी पावसानं अमरावती मनपाचे पितळ उघडे पडल्याचं पाहायला मिळालं. कारण मनपानं मान्सूनपूर्व नियोजन न केल्यानं आणि वाढलेल्या झाडांची कटाई न केल्यानं अनेक मोठी झाडं उन्मळून
कोसळून पडली असून शहरातील काही भागातील वीज पुरवठा तासभरापासून खंडितही झालाय. तर मनपा प्रशासन आता रस्त्यावर पडलेली झाडं तोडण्यासाठी कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचं काल निधन झालं असून 144 कलम लागू असतानाही अंत्ययात्रेला शेकडोंची गर्दी पाहायला मिळाली. सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचं काल निधन झालं. त्यांची अंत्ययात्रा आज मोदी स्मशानभूमीच्या दिशेनं काढण्यात आली. या अंत्ययात्रेला करण म्हेत्रेंवर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांनी गर्दी केल्याचं चित्र यावेळेस पाहायला मिळालं. सुशील कुमार शिंदे यांचे समर्थक म्हणून करण म्हेत्रे यांची ओळख होती. मात्र सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू असतानाही ही गर्दी पाहायला मिळते. सोलापूरमधील सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत हा परिसर येत असल्याकारणानं याची दक्षता घेण्यात पोलीस कमी पडले असल्याचं या ठिकाणी दिसून आलं. त्यामुळं मोठ्या संख्येनं जमलेल्या जमावामुळे कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. म्युकरमायकोसिसचे मालेगावमध्ये 50 संशयित रुग्ण आढळून आले असून 3 दगावलेत. महापालिका प्रशासन यामुळे चांगलीच खडबडून जागी झाली आहे. मालेगाव शहर आणि परिसरात म्युकरमायकोसिसचे 50पेक्षा अधिक संशयित रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यापैकी सामान्य रुग्णालयात आतापर्यंत 7 रुग्ण दाखल झाले असून शहरातील 1 आणि ग्रामीण भागातील 2 असे 3 रुग्ण आतापर्यंत दगावलेत. दोघांवर मालेगाव इथं उपचार सुरू असून 1 रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला असून मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या सध्या कमी असली तरी त्या तुलनेत म्युकरमायकोसिसचे आढळून येणारे रुग्ण ही गंभीर बाब असल्याचं नेत्ररोग दंतरोग तज्ज्ञांनी सांगितलंय. दरम्यान म्युकरमायकोसिसची रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं असून शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधत उर्वरित रुग्णांची माहिती घेण्याचं काम महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर म्युकरमायकोसिस या आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता तातडीनं आढावा बैठक घेत विविध उपाययोजना आणि जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. भुसावळच्या नागरिकांना उद्यापासून कडक नियमावलीला सामोरं जावं लागणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा इशारा DYSP वाघचौरे यांनी दिलाय. महाराष्ट्र राज्यात 30 जूनपर्यंत प्रशासनाच्या वतीनं लॉकडाऊन करण्यात आला असून जेणेकरून कोरोनाची साखळी तुटावी आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ज्या काही सूचना देण्यात आल्यात त्याची उद्यापासून कडक अंमलबजावणी भुसावळ शहर आणि परिसरात करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वात जास्त ऑटो रिक्षा असणारे शहर म्हणजे भुसावळ आहे. या सर्व रिक्षा चालकांची काल बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिक्षा चालक आणि पॅसेंजर या दोघांमध्ये पडदा लावणं बंधनकारक करण्यात आले. उद्यापासून जर असं रिक्षांमध्ये नाही दिसलं तर रिक्षा चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. अत्यावश्यक नसलेल्या दुकानदारांवर मागील 15 दिवसात कारवाई करण्यात आल्या आहेत. तेव्हा जर ग्राहक पार्सल घेत असतील तर हॉटेलवर आणि ग्राहकावरही कारवाई करण्यात येणार आहेत. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. बँकांमध्ये सुद्धा नागरिकांनी गर्दी करू नये, ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन भुसावळचे DYSP सोमनाथ वाघचौरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नागरिकांना केलं आहे. शासनाकडून जे काही लॉकडाऊनचे निर्देश आहे किंवा ब्रेक द चेन अंतर्गत जे काही प्रतिबंध घातलेले आहेत त्याची मुदत 1 जूनपर्यंत वाढवलेली आहे आणि त्यामागे अल्टिमेट उद्देश हा आहे की जे काही कोविड पेशंटची वाढती संख्या आहे त्या वाढत्या संख्येवर नियंत्रण यावं, ती संख्या कमी व्हावी आणि जो काही पॉझिटिव्हिटी रेट आहे हा रेट कमी व्हावा. जो सद्यस्थितीमध्ये आहे संपूर्ण राज्याचा किंवा आपल्या जिल्ह्याचा तो आणखी कमी व्हावा पॉझिटिव्हिटी रेट. त्या दृष्टीनं हे काही निर्बंध आवश्यक जे निर्बंध आहेत ते लादलेले आहेत आणि त्या निर्बंध लादल्यानंतर त्याला चांगला परिणाम त्याचा दिसून यावा त्या दृष्टीनं आपण भुसावळ शहरामध्ये आपले जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक
यांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण उद्यापासून जे आत्तापर्यंत निर्बंध लादलेलेच होते, परंतु त्याची आणखी कडक अंमलबजावणी उद्यापासून आपण संपूर्ण भुसावळ शहर आणि परिसरामध्ये करणार आहोत. तर त्यामध्ये काही महत्त्वाला वाटतं, थेट कस्टमरला अलाउड करत नाही आहे टेस्ट वगैरे असल्याशिवाय. त्यामुळे हा जो काही मोजका कालावधी आहे यात जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन सुविधेचा वापर करावी लागणार, कारण ती बाब ही अत्यावश्यक गोष्टीमध्ये मोडत नाहीत. जर आवश्यक असेल मधला अर्धा तास त्यासाठी आहे, अतिशय रिजनेबल आहे, जाणंच गरजेचं आहे. तर त्यासाठी ते सकाळचा 11च्या आधी जाऊन त्याचा लाभ घेऊ शकतील, परंतु 11 नंतर मात्र त्या कारणासाठी आपण सूट देऊ शकणार नाही. तर राजकीय वागपाला तर अनेक ठिकाणी बोलले की राजकीय नेते सुद्धा एका ठिकाणी येऊन राहिलेले आहे, काही निवेदन असेल किंवा काहीतरी दवाखान्याला द्यायचं म्हणून एकत्र येऊन. शासनाकडील ज्या सूचना आहेत त्यामध्ये तो क्लॉज अतिशय स्पष्ट आहे की कोणत्याही स्वरूपाचं निवेदन जर कोणाला द्यायचं असेल, रास्त निवेदन आहे असं निवेदन द्यायचं असेल तर त्यासाठी फक्त 4 ते 5 व्यक्तींना मान्यता आहे, आणि ती देखील पोलीस प्रशासन आणि संबंधित स्थानिक जी काही स्वराज्य संस्था आहे त्यांची परवानगी घेऊन मग ते निवेदन देण्याची, त्यांची NOC घेऊन निवेदन देण्यास परवानगी मिळणार आहे. जर असं कोणाला काही विशिष्ट प्रश्न शासन अधिकारी यांचा किंवा संबंधित डिपार्टमेंटचा वेधण्यासाठी निवेदनाचा मार्ग अवलंबायचा असेल तर त्यांनी प्रथमतः संबंधित पोलीस स्टेशनकडून आणि संबंधित नगरपालिका, म्हणजे थोडक्यात भुसावळपुरता बोलायचं झालं तर भुसावळ नगरपालिका आणि बाजारपेठ किंवा सिटी पोलीस स्टेशन यांना पूर्वकल्पना देऊन यांची NOC घेऊनच तो मार्ग अवलंबावा, जेणेकरून त्यामध्ये सुद्धा आपल्याला कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जास्त टोकन वाटलं गेल्यानं भुसावळच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ उडाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भुसावळ शहरातील बद्री प्लॉटमध्ये कोरोनाचं लसीकरण सुरू असून या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त टोकन वाटलं गेल्यानं नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय. त्यामुळे एकच गोंधळ लसीकरण केंद्रावर उडालाय. बद्री प्लॉट इथं लसीकरण केंद्रांवर काल 300 लसी उपलब्ध झाल्या होत्या, त्यामुळे त्या प्रमाणात टोकन वाटण्यात आलं, परंतु सकाळी या लसींपैकी 100 डोस रेल्वे हॉस्पिटल इथं लसीकरण केंद्राला देण्यात आले. राहिलेले डोसमधून 20% फ्रंटलाईन वर्कर यांना देण्यात आल्यानं काल टोकन घेऊन गेलेले नागरिक आज लसीकरण केंद्रांवर सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रांगेत उभे होते. अपुऱ्या लसीमुळे तो पण मिळालेल्या नागरिकांना लगेच मिळाली नाही, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला आणि लस संपली हे लक्षात येताच नागरिकांनी रिकाम्या हाती घरचा हात धरत संताप व्यक्त केलाय. किती फ्रंट लाईन वाल्यांना तुम्ही लस दिलेली आहे? 20 लोकांना, 10% जे आपण ठेवलेले तेवढे लोकांना. पण कसं झालंय, टोकन मध्ये पण काही लोक वेगळं टोकन आणताय, ते पण येत आहे. 2 प्रकारचे टोकन झाले, त्याच्यामुळे गोंधळ झाला सर्व. ते 2 प्रकारचे टोकन वाटले कुठून गेले मॅडम? आता काल कसं झालं होतं की जास्त लस येणार होती, त्या हिशोबाने जास्त टोकन दिले गेले होते. मग आज सकाळी आपण चेंज करून ते जेवढे लस आले त्या हिशोबाने टोकन वाटप केले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. 200 लस पैकी 20 लस जे तुम्ही फ्रंट लाईनला दिले, हो. मग उरलेले 180 लस आपण दिलेत का नागरिकांना दिलेले? हो, कारण आपला सेशन 200 दाखवून ते आपण एंड केलेलं आहे. 200च्या पुढे एंट्री पण होत नाहीये, सेशन तिकडूनच 200चा बनलेला आहे. तेवढे आपण दिले. 112, 115, 116 म्हणजे 111 पासून जे पुढे लसचे टोकन तुम्ही दिले, हे जे त्यांच्याकडे टोकन आहे ते वेगळे टोकन आहे. आम्ही दिलेले टोकन नाही आहे, ते जे नंबर दाखवत आहे ते आम्ही दिलेले नाही. आम्ही दिलेले टोकन नाही आहे, ते जे दाखवत आहे 170, 72 ते आम्ही दिलेले टोकन नाही आहे, नगरपालिकेचे नाही आहे. तुम्ही कोणते टोकन दिले? 100 डोस पुढे दिले रेल्वे हॉस्पिटलला. बरोबर. किती उरले? 200. फ्रंटलाईन वर्गाचे 20% गेले. किती उरले? 180. 160. 20%. 100तून 20% गेले म्हणजे 160 उरता. डोस किती झाले इथं लावून? 160. आणि फ्रंटलाईन वर्गाचे किती झाले? 33. म्हणजे 200 पूर्ण संपले. याच्यात काय चुकीचं झालेलं आहे? आकडा सांगताना चुकले, त्यामुळे ही सर्व धांदल उडाली. आणि आम्ही वाटताना सगळे 160च पावत्या वाटता.
काही लोकांनी येऊन इथं लोकांना बळजबरी पावत्या द्यायला लावला. हे लोक सुद्धा मान्य करतील. ज्यांनी पावत्या घेतल्या शेवटच्या नंबर मध्ये पावत्या तुम्हाला नाही सांगितलं होतं ना, फक्त 160 पर्यंत सांगितलं होतं. तुम्ही सत्य सांगायचं. अवघाने काय परिस्थिती सकाळची 160 पावत्या वाटायच्या सकाळी. यांना बळजबरी बंद केल्यानंतर पावत्या वाटायला लागला. तर मग कसं काय होईल? आता फ्रंटलाईन वर्कर जर 20% झालं, 200 मधले 160 झालेले नंबर 164 नंबर चालू आहे, बरोबर आहे. आणि 36 लोक फ्रंटलाईन वर्कर झालं. काय चुकीचं झालं केंद्रावर तुम्हाला सांगा तुम्ही. कारण नसताना किती कारण नसताना हॅवी होऊन काय फायदा आहे? जे लोक काम करत आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा जे लोक काम करत आहे त्यांच्यावर तुम्ही हॅवी होताय म्हणजे किती चुकीचा प्रकार आहे हा? मला सांगा ना तुम्ही, किती चुकीचा चांगला प्रकार आहे का? योग्य प्रकार नाही. जे लोक आपलं सर्व सोडून आपल्यासाठी अहोरात्र काम करताय आणि त्यांच्यावरती तुम्ही हॅवी होताय, समजून घ्या ना विषयाला. शासनाच्या हाताने चूक होते. त्यांनी सांगताना 3 जे सांगितले गेले त्यात काय झालं? मग 200 गेले, त्यातले 20% फ्रंटलाईन वर्कर गेले. 162 लोक झालेले आहे कायदेशीर आणि त्याच्यानंतर या चिठ्ठ्या उरलेल्या आहे आणि त्याला पुढचा नंबर द्यायला तयार आहे. काय चुकीच्या प्रकारच्या मध्ये सांगा कोणी. नियमाने जर त्यांनी 10% टोकन राखीव ठेवलेत, याचा अर्थ 20 लोक जर ते फ्रंटलाईन वर्करला सोडतात तर उरलेले 180 तर आतमध्ये घ्यायला पाहिजे होता. तर माझा नंबर 179 आहे, याच्यानंतर 173 आहे, कोणी 174 आहे. तर मग या लोकांचा नंबर गेला कुठे? मग तो आम्ही सकाळपासून 5:15 वाजेपासून लाईनमध्ये उभारून टोकन घेतलंय. मग त्याच्यानुसार तर तुम्ही आम्हाला घ्यायला पाहिजे होते. 169 नंबर आहे. जर 20 गेले तर उरलेले कमीत कमी 180 लोकांना तर टोकन नुसार भेटला पाहिजे होतं ना. तुमचं म्हणणं काय आहे की सर त्यांनी आम्हाला चिठ्ठ्या दिल्या तर सर त्यांनी आम्हाला देणं बंधनकारक होतं, नाही तर त्यांनी आम्हाला चिठ्ठ्या द्यायला नको पाहिजे होतं. ठीक आहे बा, तुमच्याकडे जर आमच्याकडे एवढे डोस नाही तर तुम्ही एवढे लोक येऊ नका. याचा अर्थ तुम्ही 200 चिठ्ठ्या वाटल्या, याचा अर्थ तुमच्याकडे डोस होते. जर 20% तुम्ही फ्रंटलाईन वर्करला देणार होते तर मग 180 चिठ्ठ्या वाटायच्या होत्या ना. मग 200 चिठ्ठ्या वाटल्याचा अर्थ काय होता? मग यांनी बाकी दोस्त कोणाला दिले? त्यांचे नातेवाईकांना दिले? आता सर आता त्यांचं म्हणणं असं की मी फ्रंटलाईन वर्करला दिलंय. काही लोक माझे घुसवले त्यांनी. आता त्यांचं म्हणणं आहे की फ्रंटलाईन वर्करला दिले, ठीक आहे तुम्ही दिले असाल, आम्ही तुम्हाला टाळत नाही. पण म्हणजे नियमाने जर 20% जर 20 माणसं सोडले तर 180 लोकांना भेटलं पाहिजे होतं, हे आमचं म्हणणं सरळ सरळ. हे तर देत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. राजू सातव निघून गेल्याचं दुःख झालं असून सातव हे तरुणांचे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक होते असं भावनिक वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. राजू सातव हे तरुणांचे सहकारी होते, आमचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी खूप सहकार्य केले. राहुल गांधींचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज म्हणून सातव यांच्याकडे पाहिलं जायचं. सर्वांना सोबत घेऊन एक हाती सत्तेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. आज त्यांचं निधन झाल्यानं अतिशय दुःख होत असून हे सांगणं देखील कठीण वाटते. राजू सातव हे आजारातून लवकर बाहेर येतील हे सर्व महाराष्ट्राला आणि देशाला आशा होती. मात्र दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला आहे. आमच्यातून राजू सातव निघून गेल्याचं दुःख मनाला वाटते. त्यांच्या जाण्यानं आमच्या सकट काँग्रेसचंही नुकसान झालं आहे. त्यांनी युवक म्हणून राज्यासह देशात उमटवलेली छटा आम्ही कधीच विसरू शकणार नाही असं वक्तव्य सतेज पाटील यांनी कोल्हापूर इथं केलं आहे. सातव आमच्यासारख्या सर्व तरुणांचे एक सहकारी होते आणि आम्हा सगळ्यांना एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी सहकार्य केलं. महाराष्ट्रातला दिल्लीतला महाराष्ट्राचा आवाज या पद्धतीने आदरणीय राहुलजींचे विश्वासू सहकारी म्हणून कार्य केले. गुजरात निवडणूक त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन एक हाती सत्तेपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आणि प्रचंड आशा आमच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांना त्यांच्याकडून होत्या. आज त्यांच्या बाबतीत श्रद्धांजली अर्पण करणं, दुःखद निधन झाले हे सांगणं देखील आम्हाला म्हणजे कळत नाही की कसं बोलावं अशी परिस्थिती आहे. कारण की या आजारातून ते बाहेर येतील, पुन्हा राजकीय समाजकारणामध्ये सक्रिय होतील असं सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्वांना त्या ठिकाणी वाटत होतं. परंतु दुर्दैवानं मृत्यू न घाला घातला आणि आज आपल्यातून ते निघून गेलेले. याचं अतीव दुःख आहे. नुकसान काँग्रेसचं, आमचं, सर्वांचंच आहे. परंतु या तरुणानं जे काय आमचे एक युवक म्हणून जे काय एक छटा आपली राज्यभर आणि देशभर उमटवलेलं आहे ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS,
बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षीस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021 ते 23 बॅच साठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एज टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य: 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, जेई, MST CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अनुभवी तज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद. 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य: भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता: कुपवाड, कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली.
संपर्क 8600004446 आणि 8600004447. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. अस्सल कोकण देवगड हापूस आंबा मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रशांत नारायण मोतुगडे यांचे श्री स्वामी समर्थ फ्रूट सप्लायर्स, मिरज. नदीवेस, माळी गल्ली, 11 नंबर शाळेजवळ, मिरज. घरपोच सुविधा उपलब्ध. यासाठी फोन नंबर 9921328651 आणि 8421016691. मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, मिरज तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व सरंजामदार माननीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक मोहनराव शिंदे क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि साखर कामगार युनियन इंटप, मोहनराव नगर, अरब. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. तोक्ते चक्रीवादळाचे कोकणात रौद्र रूप. कोकण किनारपट्टी भागात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा. घरांची छप्पर उडाली, अनेक ठिकाणांची बत्ती गुल. काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन. काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांकडून सातव यांना श्रद्धांजली. राजकीय वर्तुळात हळहळ. सांगलीकरांसाठी दिलासादायक बातमी. कोरोना रुग्णांची संख्या घटली. आज दिवसभरात आढळले 1077 रुग्ण, तर 43 जणांचा मृत्यू. पेट्रोल दरवाढीनंतर आता खतांची दरवाढ. केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी राज्यभर करणार आंदोलन. जयंत पाटील यांचा इस्लामपूरमध्ये इशारा. उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट. मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण पूर्णतः बंद. तोक्ते चक्रीवादळामुळे महापालिकेचा निर्णय. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सांगलीसह राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा. अनेक ठिकाणी झाडांची झाली पडझड. आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार. UIDAIचं स्पष्टीकरण. देशभरात गेल्या 24 तासात 62 लाख रुग्ण कोरोनामुक्त, तर 4000हून अधिक रुग्णांचा मृत्यू. गृहविलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या. फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि सांगलीच्या महिला नगरसेवकांनी PPE किट घालून केले अंत्यसंस्कार. नातेवाईकांनी पाठ फिरवल्यानंतर नगरसेविकेंनी केलं अंत्यसंस्कार. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. अस्सल कोकण देवगड हापूस आंबा मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रशांत नारायण मोतुगडे यांचे श्री स्वामी समर्थ फ्रूट सप्लायर्स, मिरज. नदीवेस,
माळी गल्ली 11 नंबर शाळेजवळ मिरज। घरपोच सुविधा उपलब्ध। यासाठी फोन नंबर 99 21 32 86 51 आणि 84 21 061 691।